इथं आपण 1 वाटी बघा बेसन घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार जिरे आणि मीठ टाकून घेऊयात। बघा चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे आणि जिरे। आणि इथं मी मिरची पावडर घेतलेली आहे, थोडीशी हळद, आमचूर पावडर आणि थोडासा चाट मसाला पण घेतलेला आहे बघा, एक अर्धा चमचा। आता हे पण आपण याच्यात टाकून घेऊयात। त्याच्यानंतर इथं मी कांदा घेतलेला आहे, त्याच्यानंतर थोडीशी कट करून हिरवी मिरची घेतलेली आहे, टोमॅटो, आपली ढोबळी मिरची आणि कोथिंबीर, हे पण सगळं आपण याच्यात टाकून घेऊयात। बघा हे आधी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात बघा बेसनमध्ये। आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकत याचं बॅटर बनवून घेऊयात। अशा प्रकारे बघा हे बॅटर तयार झालेलं आहे। बघा आता काय करायचं, या बॅटरमध्ये बघा आपण एक ब्रेड टाकून घेऊयात आणि त्याला व्यवस्थित बघा ह्या सर्व मिश्रणाचं कोटिंग करून घ्यायचं व्यवस्थित असं बघा, खालून आणि वरून दोन्ही पण साईडने बघा व्यवस्थित लावून घ्यायचं असं। बघा तवा गरम करण्यासाठी इथं मी ठेवलेलं आहे, याच्यावरती तुम्ही बटर किंवा तेल टाकून घेऊ शकता। इथं मी थोडंसं बघा तेल टाकून घेते। आता याच्यानंतर आपण जे ब्रेड भिजवलं होतं बघा ते टाकून घेऊयात। बघा दोन्ही पण बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं। जर तुम्हाला वाटले नाही की एका बाजूने लागले तर बघा अगोदर एका बाजूने असं लावून घ्या आणि याच्यानंतर वरून पण बघा थोडंसं मिश्रण लावून घेऊयात आपण। हे बघा आपण हे पलटी करून घेऊयात, असं थोडंसं बघा मिश्रण दाबून घ्यायचं। याच्यामुळे काय होतं व्यवस्थित बघा ब्रेडला कोटिंग होतं। थोडंसं आपण तेल टाकून घेऊयात। बघा दोन्ही पण साईडला ना आपण व्यवस्थित असं बघा भाजून घ्यायचं बारीक गॅसवरती, म्हणजे बघा वरची लेअर आहे ना एकदम मस्त अशी क्रिस्पी होते। तर आलटून पलटून बघा दोन्ही साईडने एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून भाजून घेऊयात। बघा आता ह्या स्टेजला आपण थोडंसं ना याच्यावरती बघा बटर टाकून घेऊयात। बघा तुम्ही पाहू शकतात मी दोन्ही पण साईडने व्यवस्थित बघा हे दोन्ही पण भाजून घेतलेले आहेत ब्रेड। आता आपण काढून घेऊयात। बघा अशा पद्धतीने हे तयार झालेत। तुम्ही सॉससोबत हे एन्जॉय करू शकता आणि नाश्त्यासाठी खूप भारी रेसिपी आहे बघा आणि झटपट अशी होणारी। चला तर मग रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।